युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. रोहित दादा मेले तरी चालेल, पण ह्या देवेंद्र फडणवीसना घाम फुटणार नाही. तुम्ही पंढरपुरात विठ्ठलाच्या घरी, रुक्माईच्या घरी, तिच्या पायथ्याशी तुम्ही आंदोलन करू राहिले, उपोषण करू राहिले. कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी. का ते कर्जमाफी झाली पाहिजे, कारण तुम्हाला शेतकऱ्याची आत्महत्या हे पौष्य वाटून राहिले नाही. शेतकऱ्याचे लेकर पोरके होऊन राहिले हे पौष्य वाटून राहिलं नाही. का नाही? कारण शेतकरी हा मरून राहिला हे फक्त तुम्हाला माहित आहे, या सरकारला नाही. कारण या सरकार अंधळ झालेला आहे, हे तुम्ही दिसणार नाही. कारण हे सरकार अंधळ का झालेलं आहे? कारण हे सरकारनं चष्मा लावून घेतलाय काळा अंधळ्याचा. त्या कारणामुळे शेतकऱ्याच्याकडे त्याची नजर वेगळ्या पद्धतीची आहे. हे उद्योगपत्यांचं करोडाचं कर्जमाफी करू शकते, पण शेतकऱ्याचं झाडभर कर्जमाफी करू शकत नाही. कारण शेतकरी ह्या कितीही कमावत असन, कितीही तो जगाला चारण असन, पालनहार असन, अन्नदाता असन, फक्त तो पुस्तकात आणि कवितेत आणि फक्त भाषणामध्ये आणि इलेक्शनच्या टायमामध्ये तो कामी पडतो. बाकीच्या वेळेस सगळे उद्योगपती कामी पडतात असं त्यांना वाटते. म्हणून ते करोडपत्याचं, उद्योगपत्यांचं कर्ज माफी करू शकते. तुम्ही मेले तरी चालते, काही फरक पडत नाही या सरकारला आणि या शेतकऱ्यांना. कारण हा शेतकरी जाती जातीमध्ये वाटलेला आहे, धर्माधर्मामध्ये वाटलेला आहे. अमका होय काय, कोणा जातीचा आहे हा गुन्हेगार नाही, आपण पाठीशी नाही. आपल्या जातीचा राहिला असता तर मग तेव्हा आपण त्याच्यापाशी गेलो असतो, असं ह्या शेतकऱ्यालाही वाटते. म्हणून त्याची कर्जमाफी होत नाही. डिझर्व करतो शेतकरी, हा डिझर्व करतो. महाराष्ट्रातला शेतकरी डिझर्व करतो, कारण स्वतः तो या महाराष्ट्रातला राजकारणातील जे लोक आहे ना, जाती जातीमध्ये त्यांना मत देतात, वोटिंग करतात. असं नाही तर ह्या शेतकऱ्यासाठी लढतो त्याला मत दिलं पाहिजे, नाही ह्या शेतकऱ्यासाठी लढतो त्याला आपला नेता बनवला पाहिजे, असं नाही. इथं जात महत्वाची, इथं धर्म महत्वाचा आहे. कळलं काय? म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार म्हणतात हिंदू खतरे में आहे, पटोगे तो कटोगे. कळलं का? तुम्ही सांगतो रोहित दादा, तुम्ही मेले तरी चालते, पण ह्या फडणवीसच्या सरकारला आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला काही फरक पडत नाही. तुम्ही पंढरपुरात आंदोलन करू राहिले, उपोषण करू राहिले, तुम्ही अन्नत्याग केला. हे किती दिवस चालणार उपोषण काही माहित नाही. हे उपोषण किती दिवस चालणार हे काही माहित नाही. पण लक्षात ठेवा, एक दिवस जय होणारच म्हणजे होणार, कारण तिथं विठू रुक्माईचं घर आहे. कळलं का? त्या पायथ्याशी तुम्ही आंदोलन उपोषण करू राहिले. त्या देवाला तरी जागील आणि त्या देवाला तर माहित पडणार का नाही. एक उपोषण करणारा नेता होता, खरा शेतकऱ्यासाठी लढणारा नेता होता, तो म्हणजे रोहित पवार. कळलं का दादा? म्हणून म्हणतो नमस्कार, मी युवराज डोंगरे, पाहतात आस्का स्टार न्यूज. मित्रांनो, रोहित पवार पंढरपुरामध्ये उपोषण करून राहिले 10 तारखेपासून, तरीही सरकारचं आज दुसरा दिवस निघाला, सरकार धावून आलं नाही. मित्रांनो, नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे चॅनल शेतकऱ्याचं आहे, हे चॅनल शेतीसाठी आहे, हे चॅनल हक्काचं आहे, हे चॅनल कुठल्याही राजकारणातील नेत्याचं नाही, हे चॅनल शेतकऱ्याच्या हक्काचं आहे. त्या कारणाने चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे, लाईक झालं पाहिजे, चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे. हे सरकारला घाम फुटत नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, सरकारला घाम फुटत नाही, कारण या सरकारचं जे काळीज आहे हे दगडाचं आहे. आपला महाराष्ट्रातला शेतकरी हा हई न म्हटलं दगडाला पाजर फोडू शकतो, दगड फोडू शकतो, त्या दगडातून पीक उभवू शकतो. पण देवेंद्र फडणवीस यांचं जे काळीज आहे ना, हा दगडासारखा आहे आणि हे दगडाला कोणी फोडू शकत नाही. हे सांगतो तुम्हाला, दगडाला का नाही फोडू शकत? कारण हा व्यक्तीला दया नावाची चीज नाही आहे. या व्यक्तीला पाजर फुटू शकत नाही. का फुटू शकत नाही पाजर? कारण इथं शेतकरी मेला तरी चालते, तर शेतकरी जगला नसला तरी चालते, उपाशी राहिला तरी चालते, त्याचे लेकर बाय पोरके झाले तरी चालते, तरी ह्या देवेंद्र फडणवीस सरकारला काही घेणं देणं नाही. मरा साले हो, 3 लाख रुपये देतो मी तुम्हाला, करा आत्महत्या, 3 लाख रुपये देतो तुम्हाला, असं ह्या सरकारचं धोरण आहे. कळलं का तुम्हाला? माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, हे सरकार तुम्हालाही माहिती आहे कसं आहे, आणि हे सरकार जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडण लावून राहिले हे माहिती आहे तुम्हाला. आणि रोहित पवार तिथे पंढरपुरामध्ये उपोषण करू राहिले. का करू राहिले? शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी. का त्यांच्या प्रमुख मागण्या आहे. कोणाच्या? रोहित पवार यांच्या, शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहे की आम्हाला सरसकट कर्जमाफी पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस सरकार म्हणतात आम्ही 40 ते 45% शेतकऱ्याची कर्जमाफी करू, आणि सरसकट करू नाही, असं म्हणणं आहे त्यांचं. आणि जे व्यक्तीने 2019 मध्ये कर्ज माफीचा लाभ घेतला,
त्याचा 2025 आणि 26 मध्ये कर्जमाफी होणार नाही. त्यांना आम्ही 50,000 रुपये जास्त देऊ. पण हे अद्याप आम्हाला पटत नाही असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. आम्हाला 50,000ची वाट नको, भीक नको, 1 ते 2 लाख रुपये द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्हाला सरसकट कर्जमाफी द्या असं त्यांचं म्हणणं आहे. कारण इथं नियमित कर्ज भरणारा जो शेतकरी हा मागे राहिला आणि जो कर्ज वेळेवर भरत नाही त्याची कर्जमाफी फक्त 2 लाखापर्यंत. पण 2 लाखापर्यंत कशी की त्याच्यामध्ये 2019 मध्ये ज्याने कर्ज भरलं त्याला कर्जमाफी नाही. मग विचार करा तुम्ही कसं आहे सरकार, उलट्या डोक्याचं आहे म्हणू शकतो ना आपण. मित्रांनो, महाराष्ट्रातला शेतकरी हा जागा झाला पाहिजे. कारण हे सरकार देवेंद्र फडणवीस यांचं हे सरकार भागोळ सरकार आहे. कारण ह्या सरकारमध्ये काही दम नाही आहे. शेतकऱ्याचं हित करू शकत नाही. कारण शेतकऱ्याचं हित करण्यासाठी त्याला वाघाचं काळीज लागतं. हे वाघाचं काळीज त्यांच्यापाशी नाही आहे. का नाही आहे? कारण महाराष्ट्रातला शेतकरी एक वेळा पेटून उठला ना तो शांत बसणार नाही. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आपण त्यांचे मावळे आहोत. तर मग विचार करा तुम्ही. आणि संविधानाचं आपल्यापाशी एक पुस्तक आहे. संविधान हा भारताला लागू आहे. तर आपलं कर्तव्य, आपली जाणीव, आपली निर्भरता, आपली निष्ठा, आपली जे काय आहे आपण जे करू शकतो ते तुम्ही करा, हे माझं मत आहे. तुम्ही सरकारच्या विरोधात बोलत नाही, ह्या कारणामुळे हे सरकार फायदा उचलून राहिलं. रोहित पवार हे उपोषणाला बसलेले आहे. रोहित पवार उपोषणाला बसले आहे. किती दिवस उपोषण करून काही सांगता येत नाही. त्यात जीव जाऊ शकते, काही सांगता येत नाही. त्यांनी अन्नत्याग केलेला आहे आणि हे सरकार धावून जाईल की नाही जाईल हे मला माहित नाही. पण माझं म्हणणं एकच आहे, रोहित पवारला काही झालं ना तर हा महाराष्ट्रातला जो शेतकरी हा पेटल्याशिवाय राहणार नाही. माझं एकच म्हणणं आहे, कळलं का? जिथं बसन तिथं बसन, हे माझं मत आहे. शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे. जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000ची भीक नको, 1, 2 ते 3 लाख रुपये दिले पाहिजे. आणि 1 रुपयामध्ये विमा काढा, हे योजना आली पाहिजे, हे माझं मत आहे. काय सांगा, नक्की कमेंट करून सांगा की रोहित पवार हे राजकारण खेळून राहिले का? देवेंद्र फडणवीस सरकार खरंच सरसकट कर्जमाफी करेल का? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रमाई.